सराव प्रश्नपत्रिका 12 जी की सामान्य ज्ञान MPSC तलाठी भरती 2026 साठी येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आपण या ठिकाणी काय करत आहोत, डिस्कस करत आहोत, त्याचं चर्चा करत आहोत, त्याविषयी एक्सप्लेनेशन देत आहोत. तर तुमचं सर्वांचं ब्रेनबूम मराठी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप न करू नका, अगदी शेवटपर्यंत बघा. आवडलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? प्रश्न आहे, राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, असा प्रश्न आहे. ऑप्शन 1 29 जून, ऑप्शन 2 30 जून, ऑप्शन 3 29 मे आणि ऑप्शन 4 30 मे. तर या ठिकाणी राष्ट्रीय सांख्यिकी दिन आहे तो म्हणजे साजरा केला जातो 29 जूनला साजरा केला जातो. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे, कारण राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा 29 जूनला काय केला जातो, साजरा केला जातो. यानंतर व्हिडिओचा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. स्क्रीनवर दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन, जे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे झाले आहे, असा प्रश्न आहे. तर चौथे मराठी साहित्य संमेलन हे नाशिक या ठिकाणी झालेलं आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुणे, लातूर, ठाणे न होता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी काय झालं आहे, चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन काय झालेलं आहे, पार पडलेलं आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये आहे. स्थळ होतं KTHM महाविद्यालय परिसर, नाशिक. आणि हे घडलं 27-28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 पर्यंत. 27-28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 मध्ये घडलेलं आहे, झालेलं आहे. आणि ह्याचं ब्रीद काय होतं, तर ब्रीद अभिमान मराठी, अभिजात मराठी. अभिमान मराठी, अभिजात मराठी. लक्षात ठेवा, अभिमान मराठी आणि अभिजात मराठी हे काय होतं, ब्रीद होतं, जे की चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन झालं होतं, जे नाशिक येथे झालं होतं. KTHM कॉलेजमध्ये, महाविद्यालयाच्या परिसरामध्ये, नाशिक या ठिकाणी 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 दरम्यान झालं होतं. ब्रीद होतं अभिमान मराठी, अभिजात मराठी. यानंतरचा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा. खालील विधाने लक्षात घ्या. अंतराळात डॉकिंग करणारा भारत जगातला चौथा देश आहे. डॉकिंग करणारा भारत हा जगातला चौथा देश आहे. दुसरा डॉकिंग करणारे जगातील 4 देश: 1 रशिया, 2 चीन, 3 अमेरिका आणि भारत. अशा पद्धतीने 4 या ठिकाणी देश आहेत. खालीलपैकी योग्य कथन ओळखा असं म्हणलेलं आहे, कारण या ठिकाणी अंतराळ डॉकिंग करणारा भारत हा चौथा देश ठरलेला आहे. आणि डॉकिंग करणारे देश पहिला रशिया, दुसरा चीन, तिसरा अमेरिका आणि भारत हा चौथ्या क्रमांकावर आहे. हे बरोबर आहे, म्हणून अ आणि ब हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तर देऊ शकतो, कारण रशिया, चीन, अमेरिका आणि भारतच्या नंतर अमेरिकेच्या नंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो, 3 नंबर अमेरिकेचा लागतो, 2 नंबर चीनचा आणि पहिला नंबर रशियाचा लागतो डॉकिंग करणारा, अंतराळ डॉकिंग करणाऱ्या देशामध्ये. यानंतरचा आपण चौथा प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. चौथा प्रश्न या ठिकाणी आहे, देशातील पहिला ई कचरा पार्क कोठे स्थापन करण्यात आलेला आहे? देशातील पहिला ई कचरा पार्क, देशामध्ये जो पहिला ई कचरा पार्क झालेला आहे तो कोठे स्थापन करण्यात आलेला आहे? 1 दिल्ली, 2 मेरठ, 3 उज्जैन आणि 4 काशी. तर जो ई कचरा पार्क आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे. ऑप्शन 1 दिल्ली, 2 मेरठ, 3 उज्जैन आणि 4 काशी. तर दिल्ली या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, इको पार्क या ठिकाणी इको पार्क दिल्लीमध्ये काय करण्यात आहे, स्थापन करण्यात आलेलं आहे. होलंबी कलान या ठिकाणी दिल्ली इको पार्क या ठिकाणी काय करण्यात आला आहे, हा ई कचरा पार्क स्थापन करण्यात आलेला आहे दिल्ली या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा 5वा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष
कोण आहेत असा प्रश्न आहे. 16वा जो वित्त आयोग आहे, तर 16व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत? 1 टी रविशंकर, 2 अरविंद पनगडिया, 3 ऋत्विक पांडे, 4 नंदकिशोर सिंह. तर 16वा जो वित्त आयोग झाला होता, त्या वित्त आयोगात 16व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत अरविंद पनगडिया, डॉक्टर अरविंद पनगडिया हे काय आहेत? त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. अरविंद पनगडिया हे आपल्याला लक्षात ठेवायचं. 16 वित्त आयोगाचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. 16वा जो वित्त आयोग झाला आहे त्या वित्त आयोगाचे हे काय आहेत? अध्यक्ष आहेत. 16th जे फायनान्स कमिशन आहे त्या फायनान्स कमिशनचे हे कोण आहेत? प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष आहेत. अरविंद पानगडिया लक्षात ठेवा. यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. प्रसिद्ध लेखिका सारा जोसेफ, प्रसिद्ध लेखिका ज्या आहेत सारा जोसेफ यांना कोणत्या वर्षीचा मातृभूमी साहित्य पुरस्कार मिळालेला आहे? कोणत्या वर्षीचा मातृभूमी साहित्य पुरस्कार मिळालेला आहे? प्रसिद्ध लेखिका सारा जोसेफ यांचं नाव आहे. तर ह्या प्रसिद्ध लेखिका सारा जोसेफ या मल्याळम लेखिका आहेत, हे लक्षात ठेवा. कोणत्या लेखिका आहेत? या आहेत मल्याळम लेखिका. मल्याळम लेखिका आहेत. हा पुरस्कार त्यांना 7 जून 2025 या रोजी प्रदान करण्यात आला. हे तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात प्रदान करण्यात आलाय, तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न 7 नंबरचा. कोणत्या कंपनीने भारतातील पहिली पूर्णपणे स्वदेशी क्वांटम 5G कोणत्या कंपनीने स्वदेशी क्वांटम 5G फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस सुरू केला आहे? फिक्स वायरलेस ॲक्सेस सुरू केला आहे. कोणत्या कंपनीने फिक्स वायरलेस ॲक्सेस सुरू केला आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, कोणत्या कंपनीने भारतातील पहिलं पूर्णपणे स्वदेशी क्वांटम 5G फिक्स वायरलेस ॲक्सेस सुरू केला आहे? 1 टाटा, 2 रिलायन्स, 3 BSNL, 4 एअरटेल. तर अशा पद्धती 4 ऑप्शन आहेत. तर जे सुरू केलेलं आहे 5G क्वांटम फिक्स जे आहे BSNLने काय केलेलं आहे? सुरू केलेलं आहे. ते कुठं सुरू केलेलं आहे? तर हैदराबाद या ठिकाणी काय केलेलं आहे? सुरू केलेलं आहे. हैदराबाद या ठिकाणी काय केलेलं आहे? सुरू केलेलं आहे. ते पण जून 2025 मध्ये काय केलेलं आहे? सुरू केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? हैदराबाद या ठिकाणी BSNLनं जून 2025 मध्ये क्वांटम 5G फिक्स वायरलेस ॲक्सेस सुरू केला आहे. भारत संचार निगम लिमिटेडने काय केलेलं आहे? सिमविरत क्वांटम 5G वायरलेस ॲक्सेस सेवा सुरू केलेली आहे, जी की हैदराबादमध्ये जून 2025 ला काय केलेली आहे? सुरू केलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी राज्य शासनाने कोणती समिती नेमली आहे? कोणती समिती नेमलेली आहे असा प्रश्न आहे. 1 उमाकांत दांगट, 2 उमाकांत शिंदे, 3 उमाकांत पवार आणि 4 उमाकांत मुंडे. तर कृषी विभागात जे भ्रष्टाचार होत होते त्यासाठी एक समिती नेमली. कृषी विभागातील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र शासनाने माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीचं नाव आहे डॉक्टर उमाकांत दांगट समिती. उमाकांत दांगट समिती, डॉक्टर उमाकांत दांगट समिती उभा करण्यात आलेली आहे, जी की कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरण राज्य शासनाने ही समिती स्थापन केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 9. जागतिक नाविक दिन दिवस कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे. 1 25 मे, 2 26 मे, 3 25 जून आणि 4 26 जून. तर जो जागतिक नाविक दिन आहे
इंटरनॅशनल मॅरीटाईम ऑर्गनायझेशन IMT आपण असं म्हणतो, जो आहे इंटरनॅशनल मॅरीटाईम ऑर्गनायझेशन आहे, जागतिक नाविक दिन हे 25 जूनला काय केला जातो, सेलिब्रेट केला जातो. 25 जूनला काय केला जातो, सेलिब्रेट केला जातो, साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न पुढचा आपण पाहूया. नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई व अंतराळ कार्यक्रम अभ्यासक्रमात, नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई व अंतराळ कार्यक्रम अभ्यासक्रम पूर्ण करणारी भारतातील पहिली विद्यार्थिनी कोण आहे? तिचं नाव आपल्याला याकडे काय सांगायचं आहे. 1 जान्हवी पवार, 2 जान्हवी देसाई, 3 जान्हवी कुलकर्णी आणि 4 जान्हवी दांगेती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जी की नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई दलामध्ये आंतरराष्ट्रीय हवाई अंतराळ कार्यक्रम अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करणारी पहिली विद्यार्थी आहे जान्हवी दांगेती. 4 नंबरचा ऑप्शन आहे. ती आहे, ती कुठली आहे तर ती आंध्र प्रदेशची आहे. आंध्र प्रदेशची राहणारी आहे. तिने वर्ष 2021 मध्ये काय केलेलं आहे, अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. केनेडी स्पेस सेंटर अलाबामा USA मधून तिने काय केलेलं आहे, पूर्ण केलेला आहे. केनेडी स्पेस सेंटर अलाबामा या ठिकाणाहून तिने काय केलेलं आहे, ते पूर्ण केलेलं आहे. जान्हवी दांगेती हे तिचं नाव आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ती आंध्र प्रदेशची आहे आणि तिने अंतराळ हवाई व अंतराळ कार्यक्रम अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय विद्यार्थी आहे, जिने काय केलेलं आहे, केनेडी स्पेस सेंटर अलाबामा या ठिकाणी USA मधून काय केलेलं आहे, हे शिक्षण घेतलेलं आहे. तिचं नाव आहे जान्हवी दांगेती. वर्ष होतं 2021. हे आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं. यानंतरचा प्रश्न आहे 11वा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक नक्की करा, जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळत राहील. चला सुरू करूया 11वा प्रश्न. 2025ची नाटो शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली? नाटो. 1 तुर्की, 2 स्वीडन, 3 फिनलँड आणि 4 नेदरलँड. तर जी 2025 नाटो परिषद होती ती नेदरलँड हेग या ठिकाणी काय केलेली आहे, पार पडलेली आहे. कुठे? नेदरलँडच्या हेग या ठिकाणी काय केलेली आहे, पार पडलेली आहे. ते 25 ते 25 जून 2025ला पार पडलेली आहे. 2025ला पार पडलेली आहे नेदरलँड हेग या ठिकाणी. आणि 2026ची कुठं झालेली आहे तर 2026ची जी नाटो शिखर परिषद आहे ती अंकारा, 2026ची जी आहे ती झालेली आहे अंकारा तुर्की येथे 7 ते 8 जुलै 2026ला झालेली आहे. 26ला आणि 2025ची जी जून महिन्यामध्ये झाली होती 24 ते 25 जूनमध्ये. आणि नाटो 26ची नाटो परिषद आहे ती 7 ते 8 जुलै 2026 मध्ये पार पडली आहे अंकारा तुर्कीमध्ये. तर आपण काय करूया, थोडंसं नाटोबद्दल जाणून घेऊया. नाटो काय आहे तर या ठिकाणी जो नाटो आहे, नाटोबद्दल थोडंसं आपण इन्फॉर्मेशन घेऊया. नाटो काय आहे, नाटो. तर नाटोचे जे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असं म्हणतो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, त्याला नाटो म्हणतो. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असं म्हणतो आपण. याचं मुख्यालय आहे ब्रुसेल्सला. मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल्स, बेल्जियममध्ये आहे. हे लक्षात ठेवा, बेल्जियममध्ये आहे. सदस्य देश आहेत, टोटल सदस्य देश 32 आहेत. सदस्य देश किती आहेत? 32 आहेत. आणि मुख्य उद्देश आहे सदस्य देशांचे सामूहिक संरक्षण व सुरक्षा करणे. सामूहिक संरक्षण व सुरक्षा करणे हे काय आहे, मुख्य उद्देश आहे. आणि यांचं महत्त्वाचं तत्व आहे कलम 5. कलम 5 जे आहे महत्त्वाचं तत्व काय आहे, कलम 5. तर या कलम 5 मध्ये काय आहे, एका सदस्यावर सशस्त्र हल्ला म्हणजे सर्व सदस्यावर हल्ला मानला जातो. म्हणजे एका सदस्यावर जर हल्ला झाला तर सर्व सदस्यावर हल्ला मानला जातो कलम 5 नुसार. हेही आपल्याला काय करायचं, सोबत लक्षात ठेवायचं आहे. ब्रुसेल्स बेल्जियम याचे काय मुख्यालय आहे. सामूहिक सुरक्षा प्रदान करणे आणि संरक्षण प्रदान करणे हे त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि महत्त्वाचं तत्व त्यांचं कलम 5 आहे. एका सदस्यावर सशस्त्र हल्ला म्हणजे सर्व सदस्यावर हल्ला मानला जातो. सध्याचे नाटो सेक्रेटरी जनरल मार्क रुटे आहेत. सेक्रेटरी कोण आहेत? मार्क रुटे.
हे काय आहेत? सेक्रेटरी आहेत. मार्क रुटे सेक्रेटरी आहेत. सर्वात अलीकडे सदस्य म्हणून स्वीडन काय झालेलं आहे? स्वीडननी सर्वात अलीकडे स्वीडनने सदस्यत्व पत्करलं आहे. ते बी 7 मार्च 2024ला काय झालेलं आहे? सदस्यत्व त्यांनी घेतलेलं आहे. एकूण देश आहेत त्याच्यामध्ये सदस्य देश 32 आहेत आणि स्वीडनने आता लागलीच म्हणजे 7 मार्च 2024ला काय केलेलं आहे? सदस्यत्व घेतलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, भारत हा नाटोचा सदस्य नाही. भारत हा नाटोचा सदस्य बिलकुल नाही. हे आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. इंडिया हा नाटोचा सदस्य नाही. तर काय लक्षात ठेवायचे? नाटोची स्थापना 1949 रोजी झालेली आहे. 4 एप्रिल 1949ला झालेली आहे. हे लक्षात ठेवायचं. त्याचं मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियममध्ये. सदस्य देश आहेत 32 आणि मुख्य उद्देश आहे सदस्य देशांचे सामूहिक संरक्षण व सुरक्षा करणे. आणि कलम 5 काय सांगते? एका सदस्यावर सशस्त्र हल्ला झाला म्हणजे सर्व सदस्यावर हल्ला मानला जातो. नाटोचे सध्याचे सेक्रेटरी आहेत मार्क रुटे आणि सर्वात अलीकडे सदस्य जो झालेला आहे तो स्वीडन झालेला आहे 7 मार्च 2024ला. आणि भारत हा नाटोचा सदस्य नाही. हे आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आपण 12वा प्रश्न. भारतीय भालाफेक नीरज चोप्रा प्रजासत्ताकमधील ऑस्ट्रोवा येथे झालेल्या गोल्डन स्पाइक ॲथलेटिक मीटर स्पर्धेत किती मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं आहे? ऑप्शन 1 85.29 मीटर, 2 86.80 मीटर, 3 90.10 मीटर आणि 4 88.40 मीटर. तर 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्याविषयी थोडंसं मी सांगतो. या ठिकाणी 4 ऑप्शनपैकी तुम्हाला काय करायचं आहे? याचं तुम्हाला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. नाईस कमेंट करा आणि याचं उत्तर सांगा. आणि तर आपण काय करूया? ऑस्ट्रोवा स्पाइक तर नीरज चोप्रा जो आहे तो नीरज चोप्रा काय आहेत? गोल्ड मेडलिस्ट आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. गोल्डन स्पाइक ॲथलेटिक मीट 2025 जी मीट झाली होती 2025ला ऑस्ट्रोवा चेक प्रजासत्ताकमध्ये. 24 जून कधी झाली होती? तर ती झाली होती 24 जून. हे लक्षात ठेवा. 24 जून 2025ला झालेली होती. कुठे झाली होती? ऑस्ट्रोवा या ठिकाणी नाव दिलेलं आहे. ऑस्ट्रोवा चेक प्रजासत्ताक या ठिकाणी झाली होती. आणि जो भालापटू आहे नीरज चोप्रा यांनी काय केलं? त्याच्यामध्ये गोल्डन मिळवलेलं होतं. ही आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. पण प्रश्न असा आहे किती मीटर असं विचारलेलं आहे तुम्हाला. तर दुसरा क्रमांक मी तुम्हाला सांगू शकतो. ज्युलियन वेबर यांनी काय केलं? दुसरा क्रमांक या ठिकाणी पटकवला आहे. ज्युलियन वेबर हा होता जर्मनीचा. कुठला होता? जर्मनीचा होता. त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. आणि तिसरा क्रमांक पटकवला आहे एंडरसन पीटर्सने. एंडरसन जो आहे एंडरसन पीटर्स तो आहे ग्रेनेडाचा. पीटर्स याने काय केलं आहे? तो पटकावलेला आहे. तो आहे ग्रेनेडाचा. तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं. बाकी सगळ्या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर छानसं कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह, अशाच एक्सप्लेनेशनसह. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.